युवा रंग महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य आपले कुलगुरू श्री माहेश्वरी सर, सल्लागार समितीचे अध्यक्ष आमचे स्नेही मान्य अशोक भाऊ जैन, कुलगुरू मान्य इंगळे सर, स्वागताध्यक्ष आमचे मित्र राजेंद्रजी नन्नवरे, कार्याध्यक्ष नितीनजी झालटे, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोलजी पाटील, शिवाजीराव पाटील. मी थोडक्यात नावं घेतो, वेळ बराच झालेला आहे, सगळ्यांचा परिचय सगळ्यांचा झालेलाच आहे. महेंद्रसिंग रघुवंशीजी, प्राध्यापक जगदीशजी पाटील, प्राध्यापक पवित्रा पाटील, प्राध्यापक एस.एच. राजपूत, डॉक्टर विनोद पाटील, डॉक्टर प्रीती अग्रवाल, प्राध्यापक लेकुरवाळे सर, विष्णूजी बंगाळे, स्वप्नाली महाजन, संदीपजी नेरकर, सर्व आजी माजी विद्यार्थी, प्राध्यापक, सर्व या महाविद्यालयाचा, रायसोनी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, सर्व पार्टिसिपेट बंधूंनो आणि भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, आज युवा रंग महोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो. तर मी मगापासून बघतोय विद्यार्थिनींची संख्या भरपूर आहे. आपणही सांगितलं जवळपास किती 940 विद्यार्थिनी आहेत, 727 फक्त विद्यार्थी आहेत, म्हणजे 250 विद्यार्थी आमचे मुलं कमी आहेत. 115 महाविद्यालयाचं पार्टिसिपेशन यामध्ये आहे. पण इथे बघितलं तर विद्यार्थी सगळे बाहेर फिरत आहेत, विद्यार्थिनी मात्र शिस्तीत बसलेल्या आहेत आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. म्हणजे अभ्यासात असेल, पुढे नीटमध्ये बघा, CET-मध्ये बघा, UPSC-मध्ये बघा, सगळ्याच ठिकाणी IIT-ला बघा, IIM-ला बघा, विद्यार्थिनी सगळ्या पेपरला TV वर आम्ही बघतो, विद्यार्थिनी पुढे, विद्यार्थिनीची घोडदौड जोरात आणि विद्यार्थी मागे राहत आहेत. त्याचं कारण हेच आहे की थोडी आम्ही शिस्त पाळत नाही आणि म्हणून विद्यार्थिनी आमच्या सगळ्या पुढे चाललेल्या आहेत. पण आनंद आहे आणि या गोष्टीचा अभिमानही आहे की विद्यार्थिनी सतत आता पुढे चाललेल्या आहेत. या देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीची संख्या सगळ्या क्षेत्रामध्ये ही लक्षणीय आहे. आणि आजच्या या महोत्सवामध्ये मला अतिशय आनंद वाटतो, अभिमानही वाटतो की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या या प्रांगणातच म्हणेल मी, या भूमीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि ते उद्घाटन करण्याचं सौभाग्य आम्हाला या ठिकाणी मिळालं. बहिणाबाईबद्दल आपल्या सर्वांना काय बोलावं, आपल्याला याची कल्पना आहेच. त्याचं नाव आपण महाविद्यालय दिलेलं आहे. पण आजचा हा युवा महोत्सव म्हणजे हा 2025 वर्षे आपल्याला पूर्ण झालेली आहेत. मोठा कार्यकाळ या ठिकाणी गेलेला आहे आणि या 25 वर्षामध्ये अनेक जण आपला कलाविष्कार या ठिकाणी दाखवून गेलेत. अनेक जणांनी आपलं टॅलेंट त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि त्यातून ते या ठिकाणी महाविद्यालयातून बाहेर गेलेले आहेत. आणि 35 वर्षाचा कार्यकाळ या विद्यापीठाला झालेला आहे. 35 वर्ष. मी ज्यावेळेला कॉलेज सोडलं त्यावेळेला तो काळ 84-85चा असेल. तेवढा पुणे विद्यापीठ होतं. पुणे विद्यापीठ होतं. मी जामनेरच्याच कॉलेजचा विद्यार्थी होतो. नंतर शेवटी 2 वर्ष मी BMCC कॉलेजला कॉमर्स शाखेचा विद्यार्थी असल्यावर त्या ठिकाणी गेलो होतो. 5ही वर्ष मी महाविद्यालयामध्ये GS म्हणून निवडून यायचो. सर त्यावेळेला असं नव्हतं की जे सगळ्यात हुशार विद्यार्थी ते CR आणि त्यातून सगळ्यात हुशार तो UR असं नव्हतं. त्यावेळेला जनरल इलेक्शन असायचं. सगळ्या विद्यार्थ्यांनी मतदान करायचं आणि मग मतदान म्हटल्यावर मग आमच्याशिवाय कोण येणार निवडून. आम्ही बॅक बेंचर्स होतो. आम्ही मागे बसायचो. ते फार एका नोटबुकवर 5 वर्ष काढले आम्ही. काही फार खर्च केला नाही, पेनावर वहीवर आम्ही फार खर्चही केला नाही. आम्ही बॅक बेंचर्स होतो. तसा पुणे विद्यापीठाचा मी खूप चांगला स्पोर्ट्समन होतो, ऑलराऊंडर होतो. मी कबड्डीचा चांगला खेळाडू होतो, मी चांगला कुस्तीगीर होतो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो. मी 10 गेम खेळायचो पुणे विद्यापीठामध्ये. चांगला ॲथलेट होतो, स्विमर होतो आणि अनेक खेळामध्ये माझं प्रावीण्य होतं. त्यामुळे मग मी थोडा अभ्यासात मागे राहिलो. त्यामुळे त्याचा दोष तुम्ही मला देऊ नका. पण मी त्यावेळेला सांगेल की मी एखाद्या गेमवर कॉन्सन्ट्रेट केलं नाही. जसं लक्ष एखाद्या गेमवर दिलं पाहिजे, एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, तसं माझं झालं नाही. मी कबड्डी खेळू,
का कुस्ती खेळू, का व्हॉलीबॉल खेळू, का स्विमिंगला जाऊ, टेबल टेनिस, बॅडमिंटन सगळंच मी खेळायचो. आणि पुणे विद्यापीठावर जाऊन ऑलराऊंडर विद्यार्थी मी त्या ठिकाणी. पण मला नंतर असं वाटलं की आपण जर एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर त्याचा फायदा अधिक चांगला झाला असता. मग त्या गेममध्ये आपल्याला मला चांगला अजून वरती जाता आलं असतं. पण नंतर मग मी ती चूक केली नाही. मी राजकारणामध्ये आलो तर फक्त राजकारणामध्येच राहिलो, समाजकारणामध्ये आलो तर समाजकारणात राहिलो. आणि म्हणून मग नंतर मी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, सहादा, सातदा, 8 वेळा म्हणजे पहिल्यांदा मी जामनेरचा सरपंच झालो आणि 7 वेळा मी आमदार झालो. 95 पासून सतत 7 वेळा. मला वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भाजपचे 137 आमदार आहेत, त्यातला सगळ्यात सिनियर आमदार मी त्या ठिकाणी आहे. आणि कॉन्सन्ट्रेट केल्यावर, लक्ष केंद्रित केलं तर काय होऊ शकतं याचं हे चांगलं उदाहरण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं विद्यार्थी मित्र, मी जास्त वेळ भाषण करणार नाही, उशीर खूप झाला आहे. मला माहीत आहे आपलं लक्ष कुठे आहे. मी आपल्यासारखाच विद्यार्थी असताना समोर बसायचो आणि भाषण करणाऱ्याला फार शिव्या द्यायचो. पुढाऱ्याला म्हणजे आपलं ज्ञान पाजवतील, आम्हाला सांगतील आणि स्वतः मात्र आता मी बोलत नाही हे चालत. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी क्रीडामंत्री होतो, क्रीडा क्षेत्रात समोर आम्ही उन्हामध्ये बसायचो आणि पुढारीहून आम्हाला खूप अर्धा तास भाषणं द्यायची. आणि आम्ही सांगायचो केव्हा बसतो हा केव्हा नाही खाली, हे आम्ही आमच्या भाषेमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत राहायचो. त्यामुळे मला माहीत आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण अतिशय चांगलं दालन आपल्यासाठी आज या ठिकाणी खुलं झालेलं आहे. युवा रंगाच्या माध्यमातून आपल्या अंगात असलेले सगळे सुप्त कला गुण त्यांना वाव देण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. विद्यापीठाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, आदिवासी भागातले विद्यार्थी आहेत, आपण या ठिकाणी घडवलेत. त्यांना ज्ञान दिलं, त्यांना चांगलं सुसंस्कृत आपण केलं. आणि आज ते विद्यार्थी बाहेर जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग कोणी शिक्षक असतील, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी वकील आहेत, अनेक चांगली पिढी आपण या ठिकाणी घडवलेली आहे. आणि देशाच्या योगदानामध्ये, देशाला मोठं करण्यामध्ये त्याचं एक मोठं योगदान या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. तसं आपला ग्रामीण भाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 35 वर्षापूर्वी या ठिकाणी निघालं आणि थोड्या काळामध्ये आपण चांगली मजल या ठिकाणी मारलेली आहे. चांगल्या इमारती आहेत, चांगलं निसर्गरम्य असं आपलं त्या ठिकाणी आपली जागासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि सुंदर असं विद्यापीठ आपण या ठिकाणी उभं केलं. आणि यामध्ये अनेक लोकांचं मोठं योगदानही आहे. आपल्याला कल्पना आहे आताच्या ठिकाणी सर्व जे सुरुवातीपासून ज्यांनी कष्ट घेतलेत, आपला वेळ दिला, तर सर्वांचं स्वागत या ठिकाणी झालं, सत्कार या ठिकाणी झालं. त्यांचंही मनापासून मी पुन्हा अभिनंदन करतो, तुमचे आभारही मानतो की तुमच्यामुळे आज विद्यापीठ इतक्या वर या ठिकाणी गेलेलं आहे. इतकी घोडदौड आमची जोरात या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून आपलंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो. मित्रो, ही भूमी जी आपली खानदेशी, या भूमीमध्ये अनेक रत्न तयार झाले. अनेक रत्नांपैकी भास्कराचार्य, गणिताचा शोध लावणारे, शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्य हे आपल्या 40 गावचे आहेत. तो शोध शून्याचा हा त्यांनीच त्या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचाही संबंध आपल्या खानदेशी आहे. लता दिदी, ज्यांचं नाव लौकिक देशात नाही तर जगभरामध्ये आहेत, त्याही धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरुवातीला शिकलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर साने गुरुजी आहेत, आपल्या बालकवी बहिणाबाई चौधरी पण या ठिकाणचे आहेत, नादो मानोर पण आहेत, बाळा सीताराम बर्डेकर पण या ठिकाणी आहेत. क्रांतिकारी, बालक्रांतिकारी शिरीष कुमार 16 वर्षाचे असताना हातामध्ये तिरंगा घेऊन तो खाली पडू दिला नाही. छातीवर गोळी झेलली पण तो तिरंगा त्यांनी खाली पडू दिला नाही. ते सुद्धा आपल्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातलेच त्या ठिकाणी आहेत. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, त्या आपल्या या जिल्ह्यातल्या, जळगाव जिल्ह्यातल्या आहेत. स्मिता पाटील धुळ्याच्या अभिनयातून समाजमन जिंकणारी एक खानदेशी कन्या या ठिकाणी म्हणून त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. उद्योगपती भवरलाल भाऊ जैन, अशोक भाऊ त्यांचे वारस या ठिकाणी बसलेले आहेत, ते या भूमीतले आहेत. त्यांनी सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये क्रांती केली. कृषीशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच नव्हतं आणि त्या क्षेत्रामध्येच त्यांनी काम केलं आणि खूप शेतकऱ्यांना मोठं करण्याचं काम त्यांच्या या उद्योगातून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. ते सुद्धा आपल्याच भूमीतले आहेत. भालचंद्रजी नेमाडे आहेत साहित्य क्षेत्रातले. शीतल महाजन आहे की त्यांनी मोठं धैर्य साहसाने अनेक विश्वविक्रम त्यांनी मोडलेले आहेत. वरतून विमानातून खाली उडी मारायची, झेप घ्यायची आणि अनेक विश्वविक्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. त्या आपल्या जळगावच्या आहेत. स्वीटी पाटे, नासासारख्या संस्थेमध्ये त्यांनी भारताचं नाव त्या ठिकाणी लौकिक मोठा केला. असे अनेक लोक आहेत की त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा सर्वांना आपल्याला परिचय करून दिलेला आणि अभिमान वाटावा असं यांचा अफाट असे अनेक लोक आहेत, अजूनही असतील. पण या लोकांनी आपली क्षमता त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे.
आणि म्हणून आपण त्यांना सगळ्यांनी प्रेरणा घेणं आवश्यक आहे. मोठं स्वप्न बघा, पण त्या स्वप्नासाठी अथक परिश्रम करा. परिश्रमाशिवाय काहीच नाही. आपण किती मनामध्ये ठरवलं, किती स्वप्न बघितली, पण परिश्रम नसतील तर त्यातून काही साध्य होणार नाही. मी आपल्याला सांगेल, अनेक लोक असे आहेत. आपल्या मनामधला ते न्यूनगंड काढून टाका. आपण ठरवा आयुष्यामध्ये मला हे करायचं आहे, मला हेच करायचं आहे. निश्चित तुम्ही ते पार पडल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला उदाहरण देईल. अशोक भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. भवरलाल भाऊ आमचे, त्यांचे वडील काही नव्हतं, माझ्या तालुक्यातलेत, जामनेर तालुक्यातलेत. काय छोटंसं वाघोत म्हणून गाव आहे, त्याच्या बाजूला मला वडाळी म्हणून गाव होतं. 200-300 लोकसंख्या नसेल त्यावेळेला त्या गावाची. रॉकेलचं लायसन मिळालं होतं, हातगाडी होती, टाकी भरायचे, रॉकेलवर जायचे, रॉकेल विकायचे. आणि ते रॉकेल विकत विकत तुम्ही आज बघा, आज देशभरात नाही तर जगभरामध्ये त्याचं नावलौकिक आहे. आपल्या कार्यकुशलतेने, आपल्या जिद्दीने त्यांनी आज कुठल्या कुठे मजल मारलेली आहे. आज जैन समूह हा कुठे जाऊन पोहोचलेला आहे. अनेक लोक आहेत. धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेतलं तर रस्त्यावर टोपल्यामध्ये घेऊन कपडे विकायला बसायचे, काही नव्हतं. आज जगामध्ये 8व्या 9व्या 10व्या नंबरवर ते जाऊन पोहोचलेले आहेत. अनेक लोकांचे नाव आपण घेऊ शकतो. ते त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मनामध्ये जर आत्मविश्वास असेल, मनामध्ये जर जिद्द असेल, तर तुम्ही काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. आणि म्हणून मनामध्ये आत्मविश्वास ठेवा. जे आपण शिकतोय, जे आपण ज्ञान आपण घेतो आहोत, ते देशासाठी समर्पित करण्याची वृत्तीसुद्धा आपली त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला जास्त वेळ न घेता हे सांगेल की बाबांनो, की तुम्ही देशासाठी आपण काय करू शकतो याचाही विचार करा. आजची थीम जी आहे, वंदे मातरम 150. बंकिमचंद्रांनी 150 वर्षापूर्वी वंदे मातरम हे गाणं, हे नुसतं गाणं नाही आहे, तर आमचा राष्ट्राचा आत्मा आहे, आमचा आत्मा आहे. हे वंदे भारत म्हणत म्हणत हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संसारावर आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून हे गीत म्हणत म्हणत हातात तिरंगा घेऊन अनेक लोकांनी या ठिकाणी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं. काय प्रतिक्रिया, म्हणजे किती प्रतिकूल परिस्थिती त्यावेळेला, किती वाईट परिस्थिती होती, पण त्यांनी वंदे मातरम फक्त हे गान, हे स्फूर्तिगान, हे गान म्हटलं, हे गान आमच्या समोर आलं की आम्हाला देशाशिवाय, राष्ट्राशिवाय त्यावेळेला काही दिसत नव्हतं. आणि त्याच्यासाठी मग आमचं प्राण गेले तरी चालेल, आमचं काय होईल ते होईल, घरादाराचं, आमच्या परिवाराचं, पण आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ, या भावनेतून त्या ठिकाणी ती पिढी पुढे आली. आणि म्हणून आपल्याला आजचे एवढे चांगले दिवस या ठिकाणी बघायला मिळत आहेत, हे आपल्याला विसरता कामा नये. आपण या ठिकाणी राजेंद्रजी, आपण जे सांगितलं आहे खरं आहे. आपली पत्रिका मी बघितली आणि त्याचं खूप कौतुक झालं, खूप कौतुक झालं. म्हणजे भारत मातेचं ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आम्हाला जे अवॉर्ड दिले त्या ठिकाणी त्याच्यावरही सुंदर अशी प्रतिमा भारत मातेची त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे बघूनच एक स्फुरण अंगामध्ये येतं, राष्ट्रभक्तीचं स्फुरण अंगामध्ये येतं. आणि असं स्फुरण अशी पत्रिका आपण या ठिकाणी केली. कन्सेप्टही आपण वंदे मातरम 150 या ठेवली. समोर जे पोस्टर आहेत तेच पत्रिकेवर आहे, मला वाटतं तीच पत्रिका आपली या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपले मनापासून मी या ठिकाणी खरं अभिनंदन करेल. अतिशय तरुणांना स्फूर्ती येईल अशा पद्धतीची पत्रिका आणि एक चांगलं स्लोगन या ठिकाणी आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला दिलेलं आहे. मित्र, या ठिकाणी तुम्ही 5 दिवस या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. 5 दिवसामध्ये आमच्या जालटेंनी या ठिकाणी सांगितलं, हार जीत हा विषय नाही आहे. काय होईल नाही होईल, कमी होईल जास्त होईल, हाराल जिंकाल, पण याच्यामध्ये या कार्यक्रमात पार्टिसिपेट करणं हे सुद्धा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. हार जीतची चिंता करू नका. आयुष्यामध्ये अजून पुन्हा आपल्याला पुढच्या खूप परीक्षा द्यायच्या आहेत. हे सोपं नाही आहे. नुसतं शिक्षण घेतलं म्हणजे झालं असं नाही आहे. नुसतं ज्ञान घेतलं तेवढं पुरेसं नाही आहे. तर त्यातून आपल्याला पुढे काय करतायत. आज आपल्यासाठी एवढ्या खूप संधी देशभरामध्ये तरुणांसाठी आहे. आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश आहे, सर्वात तरुणांचा देश आहे. जगातल्या सर्वात तरुणांची संख्या कुठे 18 ते 25 तर ती भारतामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी तुमच्यासाठी खूप मोठं, म्हणजे सगळं स्काय हॅज नो लिमिट, तसं तुम्हाला आता कुठली लिमिट नाही, इतक्या संधी आणि सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यातून पंतप्रधानमंत्रीचं युवा रोजगार योजना आहेत, राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण 2020 आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, स्टार्टअप फंड ऑफ फंड्स आहेत, त्या ठिकाणी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहेत, नेहरू युवा केंद्र आहे, राष्ट्रीय सेवा योजना आहेत, फिट इंडिया अभियान आहे की ज्यातून तरुणांनी स्वस्थ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी खूप योजना, आपल्याला कौशल्य विकास योजना दिलेल्या आहे,
उद्योजकता विभागामध्ये योजना आहेत, मुख्यमंत्री युवा उद्योजकता योजना आहेत, महास्वयंरोजगार योजना आहेत, स्टार्टअप इंडिया आहेत, स्टँडअप इंडिया आहेत, मुद्रा लोन आहे, मेक इन इंडिया आहे, अनेक योजना तरुणांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी अनेक योजना पंतप्रधानांनी या ठिकाणी दिल्या आहेत, आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिल्या आहेत, आपल्या शासनाने या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यातून आपण उभं राहायचं आहे. अनेक जण फक्त नोकऱ्यांच्या मागे पळत राहतात की बस माझं एकदा इंजिनिअरिंग झालं, माझं एकदा ग्रॅज्युएशन झालं की मला नोकरी कशी मिळेल, मी नोकरीच्या शोधामध्ये सगळे शिरत आहेत आणि निराश होत आहेत. मला वाटतं की आवश्यकता नाही आहे, सगळ्यांनी नोकरीच केली पाहिजे हे आवश्यक थोडीच आहे. आज नोकरी न करता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती लोक असे आहेत की ते कुठल्या कुठे गेलेले आहेत. उद्योग आपल्याला करता येतो, व्यवसाय करता येतो, अनेक गोष्टी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाता येतं. आज अगदी ITI झालेले काही विद्यार्थी मी बघतो अनेक काळामध्ये 20-25 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीचे आमच्यासारखे की ते कुठल्या कुठे गेलेले निघून काय कामं करतायत, केवढी कामं करतायत. पगार तुम्ही केलं तुम्हाला ₹1,00,000 मिळेल, 2,00,000 मिळेल, 3,00,000 मिळेल, पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त पैसे आपण आपल्या उद्योग व्यवसायातून करू शकतात, इंडस्ट्रीमधून मिळू शकतात. आणि म्हणून आपल्याला एक चांगलं दालन या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी उघडं करून दिलेलं आहे, आपल्यासाठी एक चांगली संधी निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यातून मला वाटतं आपण ही सगळी माहिती घेऊन जर आपण ते ज्ञान आत्मसात केलं, आपण जर त्या ठिकाणी पुढे गेलात तर मला वाटतं त्याचा खूप उपयोग आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या देशासाठी होणार आहे. आपल्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला राष्ट्र प्रथम आहे, देश प्रथम आहे, त्याशिवाय आपल्याकडे कोणीच नाही. स्वतः नाही, स्वतःचा परिवार नाही, पण मी राष्ट्रासाठी लढेल, मी केलेलं ज्ञान हे राष्ट्रासाठी समर्पित करेल, अर्पित करेल, या भावनेतून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे असंही मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि मित्रो, या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्र आपण सुरू करावं म्हणून या ठिकाणी सांगितलं, तो माझाच विभाग आहे, त्यामुळे निश्चित हे मी तुम्हाला तात्काळ आपण तुम्ही फॉलोअप करा. आपण डोळ्याचा विषय सांगितला, आम्ही जागा मंजूर केली, आता तुम्ही म्हणता अतिक्रमण आहे, अडचणी आहेत, पण मला असं वाटतं की आपण फक्त एकचदा भेटतो वर्षभरातून याच कार्यक्रमाला. विद्यापीठाचा कार्यक्रम असला की तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता, या सूचना आम्हाला सांगतात, याच मागण्या करतात, पण नंतर वर्षभर कोणीच आमच्याकडे येत नाही काय झालं म्हणून. आम्ही जागा दिली तर आता मोठं जे अतिक्रमण आहे ते झालं नाही. तुम्ही आधीच सांगितलं असतं मला, मी लगेच केलं असतं ते काम. पण तुम्ही वेळोवेळी मला वाटतं कुणीतरी एका झाडे आमच्याकडे फॉलोअप जर केला तर मला वाटतं त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न त्वरित सुटतील. धुळे येथील उपकेंद्र आहे, आदिवासी संशोधन केंद्र आहे, प्रताप तंत्रज्ञान केंद्र आहे, काय असेल, निधी असेल, जागेचे विषय असतील, आपण जर आम्हाला त्या ठिकाणी फॉलोअप केला तर मला वाटतं हे प्रश्न सुटायला की फार वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. आणि म्हणून आपण याचा फॉलोअप निश्चित करावा. सर्वात महत्त्वाचं मात्र मित्र, या ठिकाणी पंतप्रधान जे वारंवार सांगतायत, आरोग्यम धनसंपदा, सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आपण शिकू, मोठे होऊ, सगळं करू, पण आपलं आरोग्यही चांगलं असलं पाहिजे. मला नेहमी सांगावं असं वाटतं, ते या ठिकाणी वारंवार उल्लेख होतोय. संकटमोचक, सर्वात तरुण, आता कसं काय तरुण, 40 वर्ष झाले मी निवडून येतोय. आता माझं वय मी सांगत नाही सहसा कोणाला, 40 वर्ष झालं मी निवडून येतोय, अजिबात सांगणार नाही. 25व्या वर्षी माणूस उभा राहतो, 25व्या वर्षी मी पहिल्यांदा उभा राहिलो, 40 वर्ष झालं मी निवडून येतोय, मी कशाला माझं वय सांगू, मी नाही सांगणार. आणि सगळ्यात तरुण कुठेही गेलो तर सगळ्यात तरुण, मला कळतच नाही. आता असं काही सांगू नका, शहराने पण तरुण आहे मी, मनाने तरुण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं सर, मी इथे आलो तर तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला बघितलं, मी सगळे तुम्ही ब्लेझरमध्ये, जॅकेटमध्ये, मी आपलं कॅज्युअल मूडमध्ये म्हटलं विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे, आपण असंच जावं, पण तुम्ही सगळे सुटबुटात आले या ठिकाणी. पण प्रोटोकॉल असं नसतो. मी पुण्याला बालेवाडीत गेलो, मी क्रीडा मंत्री होतो, मी खूप 10-15 खात्याचा मंत्री होतो, 15 वर्षापासून मी मंत्री आहे. मी त्या ठिकाणी गेलो, त्यांनी 3 साईजचे ब्लेझर आणले होते, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. मी तिथे गेल्यावर गाडी तू खाली उतरल्याबरोबर त्यांनी मला बाजूला दिलं, म्हणजे साहेब कोणतं तुमच्या मापात आहे ते सांगा. आणि त्यांनी मला मीडियम साईजचं ब्लेझर दिलं, ते मला बरोबर बसलं. मला वाटलं इथे तसंच असेल, नाही काहीतरी रायसोनी कॉलेज तरी मला काहीतरी देईल घालायला आवडतं त्या ठिकाणी. आणि म्हणून मी माझं ब्लेझर घरीच ठेवलं. मला वाटतं इथे काहीतरी मिळणार आहे, पण सगळे तुम्ही एकदम सूटबुटामध्ये, आणि मी आपला कॅज्युअल मोडमध्ये येऊन गेलो या ठिकाणी. काही हरकत नाही, पुढच्या वेळेला लक्षात ठेवा. पण एक गोष्ट निश्चित आहे, आरोग्यम धनसंपदा. मित्रो, काही करता येईल आपल्याला आयुष्यामध्ये, कमवता येईल, गमवता येईल, पण त्या ठिकाणी शरीर जे आहे आपलं हे निरोगी असलं पाहिजे, हे चांगलं असलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल, सगळ्यांना सांगेल की आपण निर्व्यसनी असलं पाहिजे आयुष्यामध्ये. आजची पिढी आपण बघा, आज यायचं युग आहे, आज आपण कुठे चाललेलो आहोत,
आज सगळ्या क्षेत्रामध्ये आपली घोडदौड पुढे चाललेली आहे, जगामध्ये आपला तरुण किती पुढे चाललेला आहे. पण हे असताना एका गोष्टीची खंत निश्चित आहे की ज्या पद्धतीने आमची पिढी व्यस्ताधीन होत चाललेली आहे ते आमच्याकडून बघवत नाही. आज माझं आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. मी लाखो लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत केले असतील मुंबईला नेऊन. टाटामध्ये सगळ्यात जास्त माझे पेशंट असतात. पण त्यात पेशंट सगळ्यात जास्त कसले असतात? ओरल. म्हणजे मला तोंडाचा कॅन्सर झालेले लोकांना, तरुणांना इतकं गर्दी त्या ठिकाणी असते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तंबाखू खाऊन सगळं ते जर्दा, गोवा, माणिकचंद, विमल, कमल, सुमन, काय काय नाव देऊन ठेवले सगळे त्या तंबाखूला. सगळे हे खाऊन खाऊन तरुणांचे तोंड इतके सडलेत, इतके परत ते सगळे बबल झालेत, सगळा पस निघतोय. घरचे लोकही म्हणतात की त्याच्याकडे जात नाही, इतकी दुर्गंधी आहे. घरचे लोक म्हणतात मेला की इकडे समुद्रात फेकून द्या. म्हटलं अशी पद्धत नाही समुद्रात फेकायची. इतके लोक कंटाळले आणि तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे. तर या ओरल कॅन्सरमुळे, दारूमुळे, कुठल्या तर ड्रग निघालेत नवीन नवीन. मला वाटतं की या सगळ्यांपासून आपण वाचलं पाहिजे. तरुण आमचं राष्ट्र आहे, तरुण आमचा देश आहे. पण आमची पिढी जर अशी व्यस्ताधीन असेल तर मग या पिढीचं करायचं काय? काय करायचं आम्ही? आणि म्हणून मला वाटतं पंतप्रधानांचा आग्रह आहे, मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे, आमचाही आग्रह आहे आणि माझाही आग्रह आहे. तरुणांनी निर्व्यसनी असलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, पळालं पाहिजे. मला सांगण्याचा अधिकार यासाठी आहे की मी आयुष्यामध्ये ते सगळं जोपासलेलं आहे. मला आठवतं मी चांगला कुस्तीगीर होतो. मी अजून चहाची चव मला माहीत नाही, चहा कसा असतो म्हणून आयुष्यामध्ये माझ्या माहीत नाही. मी कधी दारूला शिवलो नाही, मी बियर नाही, कुठलं वाईन नाही, सिगरेट नाही, पान नाही, तंबाखू नाही, विडी नाही, काहीच नाही, कधीच नाही. नाही तर मी विद्यार्थ्यांना नेहमी वारंवार सांगतो की बाबा नो, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका. आणि भाऊ संध्याकाळी बारमध्ये बसलेले आहेत. आमदार कुठे तर तिकडे आहेत भाऊ, तिकडे सापडतील. असंही होता कामा नाही. आणि म्हणून मी जे करतो ते सांगण्याचा अधिकारच फक्त मला तुम्हाला आहे. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगणार की बाबांनो काहीही करा, पण पुढे आयुष्यामध्ये तुम्ही व्यसन करू नका, व्यसनापासून लांब राहा. निरोगी आरोग्य तुमचं राहिलं पाहिजे. घरच्या लोकांना, आपल्या घरच्या लोकांना, आई वडिलांना, भावा बहिणींना, समाजाला, नाते सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्याकडे बघून. वा, याला म्हणतात तरुण. अन्यथा काय? संध्याकाळ झाली की आईवडील शोधायला चाललेत, आमचं कुठे पडलंय कार्ट, इकडे पडलंय का तिकडे पडलंय, दारू पिऊन. काय तरुण आहे कामाची ही? काय आदर्श घेईल समाज आपला? काय आईवडिलांना आपण सुख देतो? घरी जायचं, आईवडिलांना मारठोक करायची, बायकोला मारायचं दारू पिऊन. काय कुठे झाला समाज? आमच्याकडे तर नेहमी म्हणतात की ते वृद्धाश्रम काढा, वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला या. कशाला या? काय नाही, घरी आईबापांना कुणाचं सुख नाही मुलांचं. हे आमचे संस्कार आहेत, हे आम्ही शिकवतो आहेत. आणि म्हणून मला वाटतं की नुसतं शिक्षण देऊन उपयोग नाही. ही पिढी सुसंस्कृत कशी होईल, ही जीवनमूल्य कशी जोपासेल आयुष्यामध्ये, आदर्श जीवनमूल्य कसे शिकवले जातील त्यांना, याकडे आपल्या लक्ष देण्याची आज गरज आहे. अन्यथा म्हातारी आमच्याकडे इतके येतात. आता मी तर 40 वर्ष झाले आमदार आहे. दररोज आमच्याकडे भाऊ सुनबाई मारते, पोरगा खाऊ देत नाही, घरात राहू देत नाही, झोपायला ओसरीमध्ये बसतात थंडी पावसामध्ये. काय करतोय आपण? ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केलेत, एवढ्या वेदना सोसल्यात, आपल्याला मोठं केलं. आणि मोठ्या वर्गामध्ये फार आहे, गरिबाकडे एक वेळ कमी आहे, पण सुशिक्षित वर्गामध्ये हे प्रमाण खूप आहेत. मुलं वागवत नाही, सुना घरी राहू देत नाही, त्या वागवत नाही, त्या छळ करतायत. हे कशाचं प्रतीक आहे? आणि म्हणून मला वाटतं की नुसतं शिक्षण देऊन मोठं होऊन चालणार नाही, तर आपली सुसंस्कृत पिढी झाली पाहिजे. आईवडिलांचा त्यांनी काहीतरी त्यांना आदर ठेवला पाहिजे, त्यांना वागवलं पाहिजे. मला वाटतं हे आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. तुम्ही पुढच्या होणाऱ्या सुना आहात, मागे बसलेल्या, ऐकताय तुम्ही? हां, तर आपण आईवडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांना वागवलं पाहिजे. कारण आपण जर सासूला त्रास दिला तर आपल्या घरामध्ये आपल्या भावाची बायको येणार आहे, ती आपल्या आईवडिलांना त्रास देईल. आणि मुलांनाही तेच सांगतो मी की बाबांनो, या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचाही सहभाग महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण सुसंस्कृत पिढी या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. हे आवश्यक आजच्या समाजासाठी या ठिकाणी आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, पण मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण मी पुन्हा आपल्याला विनंती या ठिकाणी करणार आहे, साहेब आपण सगळ्या गोष्टीचा फॉलोअप करा. आपल्या विद्यापीठामध्ये आपल्याला कसं पुढे नेता येईल, हे सगळे कोर्स आहेत, हे सगळे विषय आहेत, हे आपल्याला कसे मार्गी लावता येतील, यासाठी आपण सगळ्यांनी फॉलोअप केला तर निश्चित आपण पूर्णत्वाकडे सगळे विषय या ठिकाणी नेऊया. पुन्हा आपल्याला आज या युवा रंगाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. मला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे, विद्यार्थी जास्त असल्यामुळे साहेब आमच्या वेळेला आमच्या काळामध्ये आम्ही सुद्धा नाटकं करायचो, मी सुद्धा कला करत होतो. पण आमच्या काळामध्ये विद्यार्थिनीची संख्या फार कमी असायची, सहभाग पार्टिसिपेट.
म्हणजे नाटक करायचं म्हटलं तर विद्यार्थिनी अजिबात तयार नाही, घरून परवानगी नसायची त्या काळामध्ये. नाही नाही नाही, नाटकात भाग नाही घ्यायचा, पोरापोरींनी एकत्र काम करायचं नाही. आता बदललं आहे. मग त्यावेळेला काय करायचे, आमच्याकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये आमच्याकडे पेठे सर म्हणून होते, व्ही पेठे, ते दोघं मिस्टर मिसेस त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये होते. मग स्त्रीपात्र त्याच्यामध्ये असायचं. मग स्त्रीपात्र मुलगीच मिळत नव्हती काम करायला. मग त्यांनी 2-3 वीक आणूनच ठेवले होते 5-7 वर्ष. ते वीक आले की मला साडी नेसवली की माझ्या डोक्यात तो वीक टाकला की लगेच मला स्त्रीपात्र. म्हणजे मला पुरुषाचं पात्र त्यांनी दिलंच नाही आणि स्त्रीपात्र मला त्यावेळेला करावं लागायचं. आज सुदैवाने मुलींची संख्या या क्षेत्रामध्ये पुढे आहे आणि पुढच्या वेळेला तर काही तर आम्हाला मुलं शोधावे लागतील खरं बाबा काम करतात. कारण मुलीच आमच्या इतक्या पुढे चाललेल्या जातात तर सगळ्या क्षेत्रामध्ये, या नाट्य क्षेत्रात, कला क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि म्हणून एक समाधानाची बाब या ठिकाणी निश्चित आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपला कलाविष्कार, आपलं सगळं आपल्या अंगातले सुप्त गुण यांना या ठिकाणी वाव मिळणार आहे. पुढच्या भविष्यामध्ये आपण या ठिकाणी देशाचे भावी नागरिक आहात. देशाचं सगळं ओझं आपल्या डोक्यावर येणार आहे. त्यासाठी आपण देश हा केंद्रबिंदू मानून सर्वांनी या ठिकाणी आपण पुढे जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, एवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.